नमस्कार. मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत प्रिपरेशन मेथड्सला. प्रिपरेशन मेथड्समध्ये एक प्रिपरेशन मेथड आपण घेत आहोत. आज आपल्याला जी प्रिपरेशन मेथड बघायची आहे, अमाइन्स तयार करण्याच्या पद्धती, प्रिपरेशन मेथड्स ऑफ अमाइन्स, त्याच्याबद्दलची माहिती आपण घेत आहोत. प्रिपरेशन मेथड्स ऑफ द अमाइन्स. मेथडचं नाव आहे रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड किंवा अल्केन नायट्राइड किंवा मेंडिस रिॲक्शन. आता या ठिकाणी रिॲक्शनचं नाव काय? मेंडिस रिॲक्शन. मेंडिस रिॲक्शनच्या साह्याने आपल्याला प्रायमरी अमाइन तयार करायचं आहे. अशा प्रकारची अभिक्रिया या ठिकाणी आहे. तुम्ही काय करणार आहात? रिडक्शन करायचं आहे. आता पहिला शब्द जो आहे रिडक्शन. रिडक्शन म्हणजे तरी काय? अरे बाबांनो, रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. कळालं का? रिडक्शन कशाला म्हणतात? जर त्या ठिकाणी हायड्रोजनची ॲडिशन होत असेल किंवा ऑक्सिजन निघून जात असेल तर अशा प्रकारच्या अभिक्रियेला आपण काय म्हणतो? रिडक्शन. आणि म्हणून लक्षात घ्या, रिडक्शन इज द ॲडिशन ऑफ हायड्रोजन ऑर रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. आता रिडक्शन करण्यासाठी काय लागते? रिड्युसिंग एजंट. जो रिडक्शन करतो त्याला म्हणतात रिड्युसिंग एजंट. मग या अभिक्रियेमध्ये तुम्हाला रिड्युसिंग एजंट कोणता वापरायचा आहे? कोणत्या रिड्युसिंग एजंटच्या साह्याने रिडक्शन करतात त्याची नावं पहिल्यांदा सांगतो आणि मग रिॲक्शनला आपण सुरुवात करूया. पहा, रिड्युसिंग एजंट कोणता वापरतात मेंडिस रिॲक्शनमध्ये? रिॲक्शनचं नाव आहे मेंडिस रिॲक्शन. रिॲक्शनचं नाव नीट लक्षात ठेवा. आपण जी रिॲक्शन या ठिकाणी पाहतोय त्या रिॲक्शनचं नाव आहे मेंडिस रिॲक्शन. आणि मेंडिस रिॲक्शनमध्ये आपण काय करतो? रिडक्शन करतो. आणि रिडक्शन करण्यासाठी कोणता रिड्युसिंग एजंट वापरतात ते आपण लक्षात घ्यायचं आहे. पहा, पहिला रिड्युसिंग एजंट आहे सोडियम आणि इथिल अल्कोहोल किंवा इथॅनॉल. ह्या दोघांचं मिक्सचर. सोडियम आणि इथॅनॉल हा कोण आहे? रिड्युसिंग एजंट. याच्या साह्याने मेंडिस रिॲक्शनमध्ये रिडक्शन केलं जातं. नंबर 1. आणि नंबर 2 आहे आपला ठरलेला फेमस लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. संपलं. म्हणजे ही अभिक्रिया जी आहे मेंडिस रिॲक्शन, मेंडिस रिॲक्शनमध्ये आपण कोणता रिड्युसिंग एजंट वापरतो? नंबर 1 सोडियम आणि इथिल अल्कोहोल किंवा इथॅनॉल. दुसरा जो आहे तो म्हणजे आपला फिक्स ठरलेला कळाला कोणता? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. ओके. आता रिडक्शन कसं होतं, का होतं, त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. पहा, आता मेंडिस रिॲक्शन आहे. आता मेंडिस रिॲक्शनचं वैशिष्ट्य काय? बाबांनो, तुम्ही काय घेणार आहात? सायनाईड. बघा, तुम्ही काय घेतलंय? सायनाईड घेतलंय. आणि या सायनाईडचं तुम्ही काय करताय? रिडक्शन. बघा, सायनाईड घेतलं, सायनाईडचं आपण करतोय रिडक्शन. रिडक्शन करण्यासाठी काय वापरतो आपण? सोडियम आणि इथॅनॉल. लिहितो वाटल्यास, सोडियम आणि इथॅनॉल, ETOH. असं लिहा एकच. C2H5OH किंवा ETOH दोघांचा अर्थ एकच होतो. तुम्हाला दोन्ही माहीत असावं म्हणून हे पण लिहिलं, हे पण लिहिलं. सोडियम आणि इथॅनॉल हा रिड्युसिंग एजंट किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड वापरा, ते बी चालतंय. तुम्ही काय घेतलो? सायनाईड घेतलो, अल्केन नायट्राइड घेतलो, त्याचं केलं रिडक्शन, तयार झाला प्रायमरी अमाइन. बघा, ही रिॲक्शन म्हणजे मेंडिस रिॲक्शन. मेंडिस रिॲक्शनमध्ये आपण काय करतो? मेंडिस रिॲक्शनमध्ये सायनाईड किंवा नायट्राईडचं सोडियम आणि इथॅनॉल याच्या साह्यानं आपण रिडक्शन करतो आणि प्रायमरी अमाइन तयार करतो. अशा प्रकारची जी अभिक्रिया असते त्या रिॲक्शनला म्हणतात मेंडिस रिॲक्शन. मेंडिस रिॲक्शनमध्ये सायनाईड किंवा नायट्राईड याचं आपण करणार आहोत रिडक्शन. रिडक्शन करण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे सोडियम आणि इथॅनॉल किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. आणि तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो आहे प्रायमरी अमाइन. आणि अशा प्रकारची जी रिॲक्शन आहे दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज मेंडिस रिॲक्शन. पहा, व्हेन सायनाइड्स ऑर नायट्राइड्स आर रिड्युस्ड बाय सोडियम अँड इथॅनॉल then it gives primary amine. This reaction is called as Mendes reaction. When cyanides or nitriles are reduced by sodium and ethanol, then it gives primary amine. This reaction is called as Mendes reaction. Mendes reaction म्हणल्यावर कळलं आपल्याला.
मेंडिस रिॲक्शन म्हणजे सायनाईड किंवा नायट्राईलचं सोडियम आणि इथेनॉलच्या साहाय्याने रिडक्शन करून प्रायमरी अमाईन तयार करणे. सायनाईडपासून प्रायमरी अमाईन तयार करणे म्हणजे मेंडिस रिॲक्शन. सायनाईडचं रूपांतर प्रायमरी अमाईनमध्ये करणे म्हणजे मेंडिस रिॲक्शन. खलास. मग आता रिॲक्शन होते कशी? या अभिक्रियेमध्ये आपण काय घेणार आहोत? सायनाईड घेणार आहोत. त्याचं काय करणार आहोत? रिडक्शन करणार आहोत. रिडक्शन कोण करणार आहे? सोडियम आणि इथेनॉल. आणि तयार काय होणार आहे? प्रायमरी अमाईन. आणि या रिॲक्शनला का म्हणायचं आहे? मेंडिस रिॲक्शन. मग नेमकी अभिक्रिया कशी होते, का होते, त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. पहा, आता एक 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 रिॲक्शन सांगतो, थोडं व्यवस्थित ऐका म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. आता रिॲक्शन बघा. पहिल्यांदा लिहितो जनरल रिॲक्शन. पहिल्यांदा आपण लिहूयात जनरल रिॲक्शन. एकच रिॲक्शन नीट बघायचं बस. एक रिॲक्शन कळाली, बाकीचा सगळा भाग कळाला. काय घ्यायचा आपल्याला? सायनाईड घ्या होता. R⁻⁻N. तुम्हाला माहित आहे, तुम्ही म्हणताल गुरुजी सायनाईड म्हणजे काय हो? अरे ज्याच्यामध्ये CN तो सायनाईड. ज्याच्यामध्ये CN तो सायनाईड ना. ज्या कंपाऊंडमध्ये सायनाईड हा फंक्शनल ग्रुप आहे तो सायनाईड झाला. आणि जातोय गुरुजी सायनाईड म्हणजे काय? येडं कुठलं? अरे कळलं का नाही कळलं? CN असलेला सायनाईड कळालं का? ठीक आहे. आता हा सायनाईड आहे. मग ह्या सायनाईडचं काय करायचं आहे? रिडक्शन करायचं आहे. आणि रिडक्शन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. मिश्रणामध्ये हायड्रोजन होता. किती? 4 घ्यायचं. नेसेंट हायड्रोजन घेतली. रिडक्शन हायड्रोजन घेतलं. आता रिडक्शन करण्यासाठी काय वापरायचं? रिड्युसिंग एजंट. लक्षात घ्या, या रिॲक्शनमध्ये रिडक्शन करण्यासाठी कोणता रिड्युसिंग एजंट वापरतात? नंबर 1 सोडियम आणि इथेनॉल. नंबर 2 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. ह्या दोघांपैकी एक घ्या. हो का? आपण घेतलं सोडियम आणि इथेनॉल. ETOH इथेनॉल. आता करा रिडक्शन. तुम्हाला माहित आहे रिडक्शन करणे म्हणजे काय? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. एक लक्षात घ्या, आपल्याकडे 4 हायड्रोजन आहेत. या 4 हायड्रोजनपैकी 4च्या 4 हायड्रोजन मिसळाचे आहेत. एक वाक्य लक्षात घ्यायचं, हायड्रोजन मिसळाचं कुठं? ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज टेक्स प्लेस अक्रॉस कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. हे जे हायड्रोजन्स आहेत ह्याची ॲडिशन कुठं करायचं आहे? कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्डच्या अक्रॉस. म्हणजे कुठं? कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड इथे ॲड करायचं आहे. 4 हायड्रोजन पैकी 2 द्या कार्बनला, 2 द्या नायट्रोजनला. रिॲक्शन करताना फक्त C⁻⁻N विचार करायचं, बाकीचा विचार करायचा नाहीये. हायड्रोजनची ॲडिशन कुठं होणार आहे? कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्डच्या अक्रॉस होणार आहे. म्हणून हिथं 2 मिसळा, हिथं 2 मिसळा. 4 हायड्रोजन हे कोण आहे? सायनाईड. ह्याचं करायचं आहे काय? रिडक्शन. म्हणून काय मिसळायचं? हायड्रोजन. कोण मदत करतंय? सोडियम इथेनॉल रिड्युसिंग एजंट. हे हायड्रोजन मिसळायचं कुठं? कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्डच्या अक्रॉस. आणि या 4 पैकी ह्याला 2 द्या, ह्याला 2 द्या. बस संपलं. या रिॲक्शनमध्ये फक्त एक वाक्य लक्षात ठेवा, 4 हायड्रोजन पैकी 2 द्या Cला, 2 द्या Nला. म्हणा 2 द्या Cला, 2 द्या Nला. म्हणा 2 द्या Cला, 2 द्या Nला. संपलं. आणि ट्रिपल बॉन्डचं सिंगल होतं पुन्हा ॲडिशन झाल्यामुळं. ट्रिपल बॉन्ड राहत नाही, इट बिकम सिंगल बॉन्ड. पहा कसं होतो. हा कोण आहे? R आहे. हो का? हे आरला R आपण लिहूया. 4 याचे आहेत. 4 पैकी 2 द्या Cला. हो का? ह्याला 2 द्या, ह्या Cला 2 द्या आणि ह्या Nला 2 द्या. संपलं. 4 हायड्रोजन पैकी 2 कार्बनला द्या, 2 नायट्रोजनला द्या. आणि एक लक्षात घ्या, फक्त कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्डचा विचार करायचं, बाकीचा विचार करायचा नाहीये. हायड्रोजनची होणारी ॲडिशन कुठं होणार आहे? अक्रॉस कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. चला 4 हायड्रोजन, 4 पैकी 2 द्या कार्बनला, 2 द्या नायट्रोजनला. मग आता R, हो का? Rला R. हे बॉन्ड आहे, बॉन्डला बॉन्ड आहे का? हा कार्बन आहे, ह्याला 2 दिले हायड्रोजन. हे कार्बन 2 हायड्रोजन CH2. हो का? हे CH2. हां, ट्रिपल बॉन्डचं काय होते? सिंगल बॉन्ड. हो का? हे सिंगल बॉन्ड आहे का? हे कोण आहे? नायट्रोजन. नायट्रोजनला 2 द्या म्हणजे NH2 होत आहे. हो का? हे NH2. संपलं. कळलं का? रिॲक्शन फार सोपी आहे. आणि अशा प्रकारे हा तुमचा कोण आहे? सायनाईड. आणि तयार कोण झाला? प्रायमरी अमाईन. मेंडिस रिॲक्शन.
संपलं. मेंडिस रिॲक्शनचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे, मेंडिस रिॲक्शनमध्ये सायनाईडचं रूपांतर प्रायमरी अमाईनमध्ये होतं. कसं होतं लक्षात घेतलं. एक फक्त वाक्य लक्षात घ्यायचं, हायड्रोजन मिसळाचं 4. हायड्रोजन कुठे मिसळाचं? अक्रॉस कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. आणि मिसळताना एक महत्त्वाची काळजी घ्यायचं, 2 द्या सीला 2 द्या एनला. म्हणा 2 द्या सीला 2 द्या एनला. अरे म्हणा रे 2 द्या सीला 2 द्या एनला. संपलं. आता एक्झाम्पल्स घेऊ, तुमच्या लक्षात येईल. संपलं. एक्झाम्पल सांगायची आवश्यकता नाहीये. हा भाग समजला बस. सायनाईडला 4 हायड्रोजन पाजवाचं. संपलं. कळलं का? आणि 2 सीला द्यायचं 2 एनला द्यायचं. 2 द्या सीला 2 द्या एनला. 2 द्या सीला 2 द्या एनला. संपली रिॲक्शन. समजतंय का? तर रिॲक्शन नेमकी होते कशी उदाहरणासहित आपण पाहूयात आणि संपूर्ण भाग समजून घेऊयात. लिहा. आता एक्झाम्पल्स बघा. आता एक्झाम्पल्स घेऊयात म्हणजे हा संपूर्ण भाग तुमच्या लक्षात येईल. मेंडिस रिॲक्शन. कुठली रिॲक्शन? मेंडिस रिॲक्शन. कळलं का? आता ह्या अभिक्रियेमध्ये होतं काय उदाहरणं घेऊयात, लक्षात येईल तुम्हाला. सायनाईड घ्यायचं आहे. आपण उदाहरण घेऊयात सोपं. CH3C ट्रिपल बॉन्ड N. नाव आहे मिथिल सायनाईड. CH3 मिथिल सायनाईड. CH3 मिथिल सायनाईड. ओके. आता 4H मिसळा. रिडक्शन आहे ना. रिडक्शन म्हणजे काय हो? ॲडिशन ऑफ हायड्रोजन मिसळलं. चला रिड्युसिंग एजंट कुठला वापरायचा सांगा बरं. कुठला? सोडियम आणि इथॅनॉल. आता हे लिहिलं सोडियम आणि हे लिहिलं इथॅनॉल. ETOH शॉर्टकट. आता करा रिडक्शन. तुम्हाला माहित आहे की हायड्रोजन मिसळायचे आहेत. हायड्रोजन कुठे मिसळायचे आहेत? अक्रॉस कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. आणि ह्या 4 पैकी 2 द्या सीला 2 द्या एनला. खलास. हो का? इथं 2 द्या इथं 2 द्या आणि ट्रिपलचं सिंगल करा. CH3ला CH3 आहे का सिंगल बॉन्ड. ह्याला 2 द्या CH2 सिंगल बॉन्ड करा. ह्याला 2 द्या NH2. संपलं. हो का? CH3 CH2 NH2 आणि ट्रिपल बॉन्डचं सिंगल बॉन्ड होते. संपलं. अशा प्रकारे हा तुमचा आहे मिथिल सायनाईड. कोण आहे? मिथिल सायनाईड किंवा इथेन नायट्राईल असं बी म्हणता येते. आणि ह्याचं नाव आहे इथिल अमाईन. काय नाव आहे? इथिल अमाईन. हे पहिले एक्झाम्पल. एक्झाम्पल फार सोपं आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, आपल्या सर्वांच्या सहज लक्षात येईल. दुसरं एक्झाम्पल बघा, पुस्तकात दिलेलं घेतो मी. हे आहे तुमचा बेन्झोनायट्राईल. काय नाव आहे? बेन्झोनायट्राईल म्हणा किंवा फिनिल सायनाईड म्हणा. बेन्झोनायट्राईल किंवा फिनिल सायनाईड. आता हा तुमचा सायनाईड, त्याचं करू रिडक्शन. रिडक्शनसाठी किती H वापरायची? 4H. हे 4H घेतलो आपण. आता मला सांगा तुम्ही रिडक्शन करण्यासाठी कोणता रिड्युसिंग एजंट वापरायचा? सांगा सांगा. सोडियम आणि इथॅनॉल किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड सुद्धा चालतंय. ओके. आता हा तुमचा बेन्झोनायट्राईल. याचं आपल्याला रिडक्शन करायचं आहे म्हणजे हायड्रोजन मिसळायचं आहे. हायड्रोजन मिसळावं कुठं? अक्रॉस कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. कार्बन लिहा इथं नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. संपलं. मग आता 4 पैकी 2 द्या सीला 2 द्या एनला. संपलं. 2 द्या सीला 2 द्या एनला आणि ट्रिपलचं करा सिंगल. कळलं का? आता बघा ही बेन्झीन रिंगला बेन्झीन रिंग लिहिली आपण, बरोबर आहे का? आणि इथं लिहिलं काय? हो का? सीला दिले 2 CH2, एनला दिले 2 NH2, ट्रिपलचं सिंगल झालं. आला प्रोडक्ट CH2 NH2, ट्रिपलचं सिंगल झालं. नाव ह्याचं काय? बेन्झील अमाईन. बेन्झील अमाईन. बेन्झील अमाईन. संपलं. अशा प्रकारचं हे एक एक्झाम्पल आहे. असे एक एक उदाहरणं आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. आणखीन एक उदाहरण घेतो, पटकन लिहून घ्या, पॉज करून लिहून घ्या. ओके. अजून एक लिहून पाठवा. ठीक आहे. आता काय करू आपण इथं? CH2C ट्रिपल बॉन्ड या. हे कोण आहे? सायनाईड आहे. ओके. नाव नंतर लिहू आपण. याचं करू आपण रिडक्शन. हो का? किती घ्यायची H? 4H. रिडक्शन करण्यासाठी कोणता वापरायचा रिड्युसिंग एजंट आपल्याला माहित आहे. कुठला घ्यायचा? सोडियम आणि इथॅनॉल. हो का? हे इथॅनॉल. संपलं. आता तुम्हाला माहित आहे की बाबा ही मेंडिस रिॲक्शन आहे. आता मेंडिस रिॲक्शनमध्ये आपण काय करतो? हायड्रोजन मिसळतो. आता हायड्रोजन कुठे मिसळायचं तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. कुठं? अक्रॉस कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. बाकीचा विचार करायचाच नाही. हो का? कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड हे ते मिसळायचं. किती आहेत? 4.
4 पैकी 2 द्या सीला, 2 द्या एनला, 2 द्या सीला, 2 द्या एनला, 2 द्या सीला, 2 द्या एनला. हो का? कशी हे रिंगला रिंग आहे, बरोबर आहे का? त्यानंतर CH2 ला CH2. आता ह्याला 2 द्या म्हणजे काय होईल हो? CH2 आणि एनला 2 द्या NH2. ट्रिपलचं सिंगल होत आहे. रिॲक्शन कंप्लीट. आता आपण याचं नाव लिहू. 1 2 2 ला रिंग जोडले. 2 फिनिल म्हणा त्याला, कळलं का? 2 फिनिल 1 2 कार्बन 2 आहेत म्हणजे इथेन, ई सहितल्याचं इथेन आणि शेवटला म्हणायचं नायट्राईल. काय म्हणायचं? नायट्राईल. संपलं. ह्याचं नाव काय येईल बघा? का नंबरिंग द्या NH2 1 2 2 नंबरला रिंग जोडली आहे आणि जेव्हा रिंग ही सबस्टिट्यूएंट असते तेव्हा त्याला फिनिल म्हणायचं म्हणजे कसं येईल? 2 फिनिल इथेन, ई लिहायचं नाही तर 1 अमाइन. 1 अमाइन. नाव शिकले आपण, तिथं कसं नाव देतात माहिती आहे, सांगायची गरज नाही, ते लक्षात ठेवा तुमचं तुम्ही. अशा प्रकारे हे एक एक्झाम्पल, अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण घेतली. शेवटचा एक कन्सेप्ट सांगतो आणि हा भाग संपतो. या ठिकाणी काय म्हणते बघा, तुमची जी अमाइन आहे, अमाइन त्याची जी चैन आहे ती चैन वाढवता येते. आता चैन असेंड करण्यासाठी, असेंड करणे, वाढवणे, आता नेमकं काय आहे ते लिहून घ्या पहिल्यांदा, त्याचा अर्थ तुम्हाला मी सविस्तर सांगतो. पहा, आता बघा, आता ह्या रिॲक्शनचा उपयोग काय बघा. हे वाक्य पुस्तकात दिले, तुमच्या रिॲक्शन दिले, वाक्य लिहिले पण रिॲक्शन दिले, त्याच्यामुळे ते घ्यावं लागेल आपल्याला. ओके, का म्हणते बघा, या रिॲक्शनचा उपयोग काय? फॉर असेंड ऑफ अमाइन सिरीज, म्हणजे अमाइन्स मधली कार्बनची संख्या वाढवता येते. हे ना, अमाइन्स मध्ये असलेल्या कार्बनची संख्या वाढवता येते. कसं ते सांगतो पहिल्यांदा. समजा आपण काय घेतलं, अल्किल हलाईड घेतलं RX. समजा ह्या कार्बनमध्ये एकच कार्बन आहे. हा कोण आहे? अल्किल हलाईड. समजा ह्या अल्किल हलाईडमध्ये कार्बन फक्त एकच आहे आणि तुम्हाला एक कार्बन असलेल्या अल्किल हलाईड पासून 2 कार्बन असलेला, म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त कार्बन असलेला जर अमाइन मिळवायचा असेल तर मेंडिस रिॲक्शन वापरायचं. का म्हटलं मी? वाक्य नीट लक्षात घ्या बरं का. अल्किल हलाईडमध्ये जेवढे कार्बन आहेत त्या कार्बनपेक्षा जास्त कार्बन असलेला अमाइन जर अल्किल हलाईड पासून तयार करायचा असेल तर मेंडिस रिॲक्शनचा वापर होतो आणि त्याला म्हणलंय असेंड ऑफ अमाइन सिरीज. असेंड ऑफ अमाइन सिरीज, फॉर असेंड ऑफ अमाइन सिरीज हा शब्द प्रयोग केलेला आहे. आता उदाहरण घेतो, तुमच्या लक्षात येईल बघा. आता हा कोण आहे? अल्किल हलाईड आहे, ठीक आहे. प्लस आपण पहिल्यांदा काय करूयात? KCl घेऊयात. बघा, ऐका बरं का, नीट ऐका गोष्टी. पहिली स्टेप ही आपली मेंडिस रिॲक्शन नाही, पहिली स्टेप ही वेगळी रिॲक्शन. आता RX आहे, अल्किल हलाईड, KCN आहे. ओके, आता मला सांगा, ह्या R मध्ये आपण ABC दाखवाल नाही. आता रिॲक्शन कुठली होईल? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. याच्यामधला X काय होईल? रिप्लेस. कशानं? CN. ही रिॲक्शन मेंडिस रिॲक्शन नव्हे, हे लक्षात घ्या. वेगळ्या प्रकारची अभिक्रिया आहे. RX KCN सोबत रिॲक्शन, X का होतो? रिप्लेस. कशानं? CN. है ना, X हटाओ CN लगाओ, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. चला, R ला R, चला का आला इथं? CN, RCN आहे की नाही. आणि इथला K आणि X हे बघा, -KX निघून जाईल. ही पहिली स्टेप, ही आपली पहिली स्टेप. आता काय करू? आता करू मेंडिस रिॲक्शन. ह्याच्या पुढे करू मेंडिस रिॲक्शन. आता हा कोण आहे? RCN. बघा, इथं आपण घेऊयात आपला Na आणि ETOH रिड्युसिंग एजंट. आणि किती H? इथं लिहू का? 4H. संपलं. हे CN म्हणजेच C ट्रिपल बॉन्ड N. मग आता काय करा, इथं मेंडिस रिॲक्शन आहे. मग तुम्हाला माहित आहे मेंडिस रिॲक्शन मध्ये आपण काय करणार आहोत? 4 हायड्रोजन मिसळणार आहोत. कुठं? अक्रॉस कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. 4 हायड्रोजन पैकी 2 द्या C ला, 2 द्या N ला. संपलं. आता बघा, R CH2 NH2. हा प्रायमरी अमाइन तयार झाला. मला सांगा, ह्या अल्किल हलाईडमध्ये समजा एक कार्बन असेल तर ह्याच्यामध्ये इथं R आहेच, एक कार्बन वाढला. म्हणजे अल्किल हलाईडमध्ये जेवढे कार्बन्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त कार्बन असलेला अमाइन आपल्याला जर तयार करायचा असेल तर मेंडिस रिॲक्शन वापरता येते. कळलं का? म्हणून म्हणलंय फॉर असेंड ऑफ अमाइन सिरीज. अमाइन सिरीज असेंड झाली, संख्या वाढली. बाबा, अल्किल हलाईडमध्ये किती? 1 आहे, ह्याच्यामध्ये 1 आणि 1 2 झाली. समजा इथे 1 असेल तर मग अशा प्रकारे कार्बनची संख्या वाढली की नाही. म्हणून अल्किल हलाईड पासून आपल्याला त्याच्यापेक्षा 1 कार्बन जास्त असलेला
अमाईन तयार करायचा असेल तर मेंडिस रिॲक्शन वापरतात. मग त्याच्यामध्ये ही एक्स्ट्रा स्टेप वापरावं लागते आपल्याला. कसं होतं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. एक उदाहरण घेऊ, तुमच्या लक्षात येईल. ओके, बघा एक उदाहरण घेऊ. CS3Cl आहे का, तिथंच शॉर्टकट लिहितो मी. आता शॉर्टकट लिहू इथं KCN. हां, कसला अल्कोहोलिक. आता काय होईल, इथला CN निघून जाईल, इथं CN येईल. CL हटाव, CN लगाव. चला CS3Cl गेला, CN आला. CN म्हणजे C�11N लिहा, कळते तुम्हाला. चला लिहिलं आपण. काय निघून गेला इथला K आणि CL, -KCl लिहू इथंच, हे -KCl. ही पहिली रिॲक्शन आपली. आता सायनाइड आहे, सायनाइडचं रिडक्शन आपण करू शकतो मेंडिस रिॲक्शननं. हो का, आता मेंडिस रिॲक्शन करा, आता करा मेंडिस रिॲक्शन. आणि मेंडिस रिॲक्शनमध्ये काय करतो आपण, हां सांगा, Na आणि ETOH. आणि इथं काय घ्यायचं आपल्याला, 4 हायड्रोजन घेऊ आपण. संपलं. आता मेंडिस रिॲक्शन आहे, याच्यामध्ये आपल्याला 4 हायड्रोजन घ्यायचे आहेत. ह्याचं नाव लिहा वाटलंच पहिल्यांदा, काय, अल्किल हलाइड. आणि हे प्रायमरी अमाइन. ओके, आता बघा या ठिकाणी अभिक्रिया कशी होईल बघा. आता 4 पैकी 4 हायड्रोजन तुम्हाला मिसळायचे. तुम्हाला माहित आहे हायड्रोजन कुठे मिसळायचे आहे, अक्रॉस कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. मग 4 पैकी 2 ह्याला द्या, 2 ह्याला द्या, 2 द्या कार्बनला, 2 द्या एनला. हो बरोबर का. आणि मग प्रोडक्ट येईल आपला CS3 CH2 आणि NH2. ट्रिपल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होतं. संपलं. हा कोण आहे, मिथिल क्लोराईड. 1 कार्बनचा आहे फक्त. तयार का झाला, इथिल अमाइन. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा रे. बघा हो का, ह्याच्यामध्ये कार्बन 1 आहे, ह्याच्यामध्ये कार्बन 1 2 1 न वाढलं का नाही. म्हणून अल्किल हलाइडमध्ये जेवढे कार्बन आहेत त्याच्यापेक्षा 1 कार्बन जास्त असलेला जर अमाइन आपल्याला तयार करायचा असेल तर मेंडिस रिॲक्शन वापरायचं. म्हणजे मेंडिस रिॲक्शनमुळे अमाइनमध्ये असलेल्या कार्बनची संख्या 1 न वाढते अल्किल हलाइडपेक्षा. कसं, ही रिॲक्शन तुमच्या समोर आहे, हे उदाहरण दिले पुस्तकात. मग तुम्ही इथं KCN घेऊ शकता किंवा AgCN सुद्धा घेऊ शकता. इथं KCN घ्या किंवा AgCN घ्या. आणि ही रिॲक्शन आहे तुमच्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये. कुठं, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. बोला, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता अजून एक उदाहरण सांगतो आणि या ठिकाणी हा भाग संपवतो. मेंडिस रिॲक्शन. पुन्हा तीच रिॲक्शन आहे, CS3 CH2 Cl. चला इथं काय घ्यायचं आपण, फक्त बदलू आपण. इथं काय घ्यायचं आपल्याला, हां AgCN घेऊ आपण. होय, AgCN येते का, हां आयसोसायनाइड येते, AgCN येत नाही. AgCNचा बी प्रोडक्ट येऊ शकतो, पण आयसोसायनाइड आणि प्रोडक्ट वेगळा आहे. ओके, असू दे, ती रिॲक्शन नकाच, ती रिॲक्शन नकाच. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हा संपूर्ण भाग लक्षात घेता येतो. ही थोडी ॲडिशनल माहिती सांगितली, ती पण लक्षात घ्या, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल आणि हा संपूर्ण भाग त्या ठिकाणी आपल्याला समजून जाईल. अशा प्रकारची मेंडिस रिॲक्शन. मेंडिस रिॲक्शनचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, सायनाइडचं रूपांतर सोडियम आणि इथेनॉलच्या साह्यानं प्रायमरी अमाइनमध्ये करणे. दॅट इज कॉल्ड द मेंडिस रिॲक्शन. बोला मेंडिस रिॲक्शन, बोला मेंडिस रिॲक्शन, बोला मेंडिस रिॲक्शन. धन्यवाद.